नक्कीच एक गणपत महार म्हणजे एक महान माणूस आहे की त्यांना औरंगजेबाची एवढी मोठी धमकी असून सुद्धा ते घाबरले नाही आहे. आपल्या राजांचे तुकडे तुकडे जमा करून त्यांचे गणपत महारांचा जो आता परिवार आहे गायकवाडांचा, आता किती परिवार आहे एकूण या आमची 10 गावामध्ये? ते 12 घरं फक्त इथे आहेत, बाकीची दोस्तों ये है प्रवेश द्वार और यहाँ से ही हमें अंदर जाना है छत्रपति संभाजी महाराज की समाधि के पास और जो गणपत महार है उनकी समाधि के पास। तो चलिए अपन चलते हैं अभी अंदर दोस्त। और यहाँ से आप देख सकते हो गाइस, यहाँ पे प्रशासन की तरफ से यानी जो पुलिस प्रशासन है यहाँ पे यानी उनकी ड्यूटी बढ़ा दी गई है, क्योंकि यहाँ पे जो पिछली बार जो घटना हुई थी उसको मद्देनज़र रखते हुए। दोस्तों नमो बुद्धाय, जय भीम। दोस्तों अभी आप सभी को पता है मैं भीमा कोरे गांव में आया हूँ विजय स्तंभ को सलामी देने के लिए। तो अभी मैं आया हूँ छत्रपति महाराज के समाधि के पास, जिसके कि मैं आज की इस वीडियो में आप सभी को दर्शन कराने वाला हूँ। तो वीडियो में एंड तक बने रहिए। और यहाँ पे मैं पहुँच चुका हूँ, यानी विजय स्तंभ से कम 3 किलोमीटर की दूरी पे यानी आपको समाधि जो गणपत महार है वो छत्रपति संभाजी महाराज है उनकी समाधि यानी दूर है। तो ये देखिए यहाँ से मैं आ चुका हूँ। पुलिस प्रशासन का बंदोबस्त काफ़ी तेज़ है यहाँ पे। और यहाँ पे देखिए समाज मंदिर भी है और यहाँ पे पार्किंग की भी व्यवस्था की गई है और यहाँ पे मंदिर है। चलिए और देखते हैं अंदर क्या क्या है। दोस्तों वीडियो में पूरी एंड तक बने रहिए और चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कीजिए। तो यहाँ पे आप देख सकते हो गाइस कि जो पुलिस प्रशासन है इनका भी बंदोबस्त काफ़ी तगड़ा बंदोबस्त यहाँ पे देखने को मिल रहा है। और यहाँ पे जिला परिषद प्राथमिक स्कूल भी है। चलिए देखते हैं अंदर क्या क्या है और दर्शन लेते हैं छत्रपति हमारे संभाजी महाराज के। और जो गणपत महार है जिनको सलामी करना चाहिए तो उनकी भी हम दर्शन करते हैं। यहाँ से हमें अंदर इंटर होना है और यहाँ का पूरा सीन आप देखिए। तो ये पूरा यहाँ का यानी एरिया है। दोस्तों वीडियो में एंड तक बने रहिए, वीडियो को बिल्कुल भी स्किप ना करें। दोस्तों मैं अभी आया हूँ छत्रपति संभाजी महाराज के समाधि के पास और आप आगे देख सकते हो यहाँ पे थोड़ा यानी मोबाइल अलाउड नहीं था, पर तभी भी मैं आपके लिए अंदर आया और यहाँ की जितना भी फुटेज है आपको दिखा रहा हूँ। तो वीडियो को एंड तक बने रहिए। दोस्तों आप आगे में देख सकते हो ये संभाजी महाराज की जो प्रतिमा है वो यानी दर्शाई गई है। और यहाँ पे पुलिस प्रशासन का यानी बहुत अच्छा खासा यानी बल आपको देखने को मिलेगा। और यहाँ पे कैमरा वैमरा कुछ अलाउड नहीं था, इसलिए मैं अंदर जाके चुपके से पूरी वीडियो आपको दिखा रहा हूँ। तो ये देखिए ये है यहाँ का पूरा परिसर और यहाँ पे काफ़ी सारे लोग आए जो कि सेल्फीज भी ले रहे हैं। सेल्फीज लेने को मना नहीं था। तो उस साइड में भी खाली जगह है, यहाँ पे जाली लगी है। और ये जो आप देख सकते हो गाइस यहाँ पे समाधि है। तो ये देखिए और मैं आपको अंदर से भी दिखाने की पूरी कोशिश करूँगा। तो दोस्तों ये है गेट। अभी गेट से हम अंदर जाते हैं और अंदर जाके मैं आपको नज़दीक से भी दिखाने की पूरी कोशिश करता हूँ। तो देखिए यहाँ पे लिखा है छत्रपति संभाजी महाराज समाधि। तो चलिए चलते हैं अंदर। दोस्तों वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूले। तो चलिए चलते हैं हम अंदर। तो देखिए मैं एकदम नज़दीक से आपको दिखा रहा हूँ। यहाँ पे कैमरा अलाउड नहीं था, तभी भी मैं कोशिश कर रहा हूँ आपको पूरा यहाँ का व्यू दिखाने की। तो ये है छत्रपति संभाजी महाराज की समाधि और आप यानी मेरे यूट्यूब चैनल के माध्यम से भी दर्शन कर सकते हो। तो काफ़ी सारे लोग यहाँ पे आ रहे हैं, दर्शन कर रहे हैं, तो आप भी दर्शन जरूर कीजिए। तो यहाँ का जितना भी परिसर है मैं आपको पूरा दिखाने की कोशिश कर रहा हूँ। दोस्तों मोबाइल का बहुत इशू था करके मैं आपको वॉइस ओवर दे रहा हूँ, नहीं तो वहाँ पे जाके मैं व्लॉग शूट करने वाला था, बट वहाँ के प्रशासन ने मुझे मना किया था, इसलिए मैं डबलिंग कर रहा हूँ। तो आप देख सकते हो ये समाधि है। सो बहुत ऐतिहासिक और बहुत पुरातत्व कहने ये घटना है और ये जो इतिहास है इतिहास में नमूद है। और यहाँ पे काफ़ी सारे लोग 1 जनवरी को शौर्य दिन के उपलक्ष्य में आते हैं और छत्रपति संभाजी महाराज और गणपत महार इनकी समाधि के दर्शन लेते हैं। इसके बाद हम जाएंगे जो गणपत महार है उनकी समाधि की ओर। सो ये देख सकते हो यही वो गणपत महार की समाधि है जिन्होंने छत्रपति संभाजी महाराज की टुकड़ों को सिलाई करके उनकी समाधि बनवाई थी अपने वाड़े में। सो ये देख सकते हो ये समाधि है।
और इनके जो वंशज है हम उनसे भी बात करने की कोशिश करेंगे। बट आप यहाँ का पूरा सीन देख लीजिए। और अभी यहाँ में तैयारी स्टार्ट है, तो स्टार्ट तभी मैं गया, मैं बोला जल्दी जाके ले लेता हूँ, नहीं तो बाद में शूट मिलता कि नहीं मिलता। तो ये देखिए दोस्तों, वीडियो को बिल्कुल भी स्किप मत करना, क्योंकि एक हिस्टोरिक प्लेस है। क्योंकि यहाँ पे जो घटना, जो पुरातत्व यानी जो यहाँ की विशेषता है, काफ़ी सारे लोगों को नहीं पता है, जो कि मैं अपने वीडियो के माध्यम से आप सभी को बताना चाहता हूँ। तो ये देखिए, यहाँ पे जो पत्थर है वहाँ पे भी नमूद यानी गणपत करके वहाँ पे लिखा है, गोविंद। दोस्तों यही वो महारवाड़ा है। अभी तो आपको यानी इतनी बड़ी बिल्डिंग दिख रही, यहाँ पे 24 घंटे पुलिस प्रोटेक्शन होती है और यही पूरा महारवाड़ा है। आप देख सकते हो दोस्तों, उस साइड में जो गणपत महार है उनकी समाधि है उस साइड में, और ये पूरा वाड़ा है। तो चलिए इनके जो वंशज है हम उनसे बात करते हैं और यहाँ की जो हिस्ट्री है थोड़ी उनके तरफ से हम जानते हैं। तो चलिए चलते हैं। और उस साइड में देखिए दोस्तों, वहाँ पे भी पुलिस का यानी अच्छा खासा बंदोबस्त है, और उस साइड में, और यहाँ पे 24 घंटे पुलिस की यानी प्रोटेक्शन रहती है। तो ये है महारवाड़ा। सो दोस्तों मुझे ज़रूर बताइए आप ये वीडियो को कौन से शहर से, कौन से सिटी से या कौन से राज्य से देख रहे हो, क्योंकि मुझे ही नहीं पता होता ये वीडियो कहाँ तक जाती है और कहाँ नहीं। चलिए चलते हैं वहाँ पे, वो बात करते हैं। सध्या मी वडू बुद्रुक या गावात आहे आणि हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे। 1689मध्ये जी संभाजी राजांची जी हत्या करण्यात आली होती ते येथील या गावचे जे गणपत महार आहे त्यांचा तो इतिहास आहे। आणि गणपत महार यांचे वंशज जे आहे गायकवाड जी आहे त्यांचे वंशज माझ्यासोबत आहे, आणि त्यांच्याकडून आम्ही थोडासा या संदर्भात जो गणपत महार यांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, WH न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या संपूर्ण गायकवाड परिवारांचं स्वागत आहे। काय थोडक्यात आम्हाला इतिहास सांगाल, जो गणपत महारांनी जो या ठिकाणी संभाजी महाराजांची जी समाधी इथे लावण्यात आली होती असा इतिहास सांगते आहे, तुम्ही काय सांगाल? आमच्या लहानपणापासून म्हणजे आमची आई, आजी, आजोबा हे यांच्याकडनं आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की आपल्या गावामध्ये की आपला एक फार मोठा एक माणूस होऊन गेला की ज्यांनी आपला संभाजी महाराजांचा म्हणजे आपल्या राजाचा इथं एक क्रियाकर्म केलेला आहे आपल्या महारवाड्यामध्ये। आणि आम्हाला त्याचं पूर्ण त्यातली काही माहिती होत नव्हती पण जसं आम्ही मोठं होत गेलो तसं नंतर आम्हाला समजा माहिती होत गेली की वडूच्या इथं भीमा नदीच्या काठाला तुळापूर नावाचं गाव आहे। तुळापूरमध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तिथं कैद केलं होतं, आणि कैद केल्यानंतर तिथं त्यांचे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये त्यांचे देहाचे त्यांनी तुकडे केले होते आणि त्या नदीच्या काठाला त्यांनी टाकले होते। आणि टाकल्यानंतर ते गावातल्याच काही महिला नदीला धुण्यासाठी किंवा येतं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की हे तर आपल्या महाराजांचे आपले अवयव आहेत। पण त्याने गावामध्ये त्याची चर्चा झाली, त्याच्यानंतर ते गावातल्या पाटलाला त्याची बातमी समजली की अरे असं असं आपल्या महाराजांचं झालं आहे। पण त्याच्यानंतर गावामध्ये अशी पण एक लगेच औरंगजेबाची एक दहशत होती, त्यांनी दहशत दिली होती आणि त्यांनी एक फतवा काढला होता, जो कोणी या देहाचे कोणी जर क्रियाकर्म वगैरे करेल किंवा काय करेल तर त्यांच्या शिरछेद केला जाईल। पण त्यामुळे त्या पिरियडमध्ये ज्या गावाचे जे पाटील होते त्यांनी आपल्या घरामध्ये बसले आणि त्यांनी ते काही संभाजी महाराजांचे अवयव गोळा करण्यासाठी ती काही त्यांनी पुढे आलेले नाही आहेत। आणि त्याच पिरियडलाच गोविंद महार तिथं त्यावेळेला तिथं वास्तव्यास होतं। त्यावेळेला त्यांना कळलं की अरे आपल्या राजाचे तुकडे इथं आपल्या इथं अवशेष इकडे तिकडं भग्नावस्थेत पडलेले आहेत, पण त्याला ते राहवलं नाही। मग त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं ते काही आपल्या सवंगडी इथं काही होते गावामध्ये, त्या गावकऱ्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितली ही बातमी की मग गावातल्या महार लोकांनी जर एकत्र जमले आणि त्याच परिस्थितीमध्ये काही औरंगजेबाचे काही घोड्याच्या टापाचे सैन्याचे आवाज येत होते, त्या पिरियडला ते काही बसून लपून बसले। त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्या औरंगजेबाचे काही सैनिक होते ते निघून गेल्यानंतर यांनी परत एकत्र येऊन महाराजांचे अवयव गोळा करून ते एका खड्ड्यामध्ये ठेवले। नंतर परत त्यांनी
नंतर गावातल्या लोकांना ते एकत्र करून नंतर ते गोविंद महार आणि त्यांचे काही गावातले महार लोक होते, त्यांनी ते अवयव शिवले आणि अवयव शिवले त्यांनी. छत्रपती संभाजी महाराजांचे अवयव ते गोळा करून ते शिवले आणि मग त्याला ते महारवाड्यामध्ये अग्नी दिलेला आहे. आजही ती समाधी महारवाड्यामध्येच आहे. हा जो परिसर जो आहे, हा सगळं ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे, हा सगळं महारवाड्याचा परिसर आहे, पूर्ण महारवाड्याचा परिसर आहे. आणि आता सध्या तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये ओढ्या, नाले, वेस हे गावाची निशाणी होती. आता या साईडला पुढे या साईडला एक ओढा आहे, पलीकडे ओढा आहे आणि ते गावाच्या तोंडाला गावाच्या बाहेर आता हा भाग खरं गावातला गावकोचा बाहेरचा भाग, गावाच्या गावकोचा बाहेरचा हा भाग, हा महारवाडा. पण आता संभाजी महाराजांची ते समाधी असल्यामुळे खूप महत्त्वाचा भाग ठरलेला आहे आणि याच भागाला सन्मान सुद्धा मिळत आहे. नाही, ह्या भागाला सन्मान तो मिळतोय की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या महाराजांची समाधी इथं आहे आणि त्याचं आपण पावित्र्य ठेवलं पाहिजे आणि संभाजी महाराजांच्या समाधीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाला, गावातल्या प्रत्येक माणसाला, मग तो कुठल्याही समाजाचा असो, प्रत्येकाला असं वाटतंय, बिलकुल वाटलंच पाहिजे प्रत्येकाला. आणि प्रत्येकाला अभिमान आहे की आपण त्या वंशातले, आम्ही ज्या आपले गोविंद गोपाळ महाराज यांच्या वंशातले आम्ही गायकवाड आहेत, तर आम्हाला त्याचा आनंद आणि आम्हाला अभिमान वाटतो की अशा आम्ही कुटुंबामधून जन्माला आलेलो आहे की ज्याचा इतिहास आम्हाला सांगायला फार आनंद होत आहे. परंतु एक दुःख पण होतं की ते संभाजी महाराजांचा ज्या छिन्न विचिन्नमध्ये जे असं वध केलं ते त्याचं दुःख होतं. आणि बिलकुल दुःख तर सर्वांनाच आहे, सर्वांना दुःख आहे. बरोबर. आता हे जे गणपत महाराजांचा जो आता परिवार आहे गायकवाडांचा, आता किती परिवार आहे एकूण या 10 ते 12 घरं फक्त इथे आहेत, बाकीची गावामध्ये. बाकीचे काही लोक आमच्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाच्या नोकऱ्या आहेत, काही व्यवसाय पाहण्यासाठी बाहेर गेलेले लोक आहेत. आणि आता इथं 10-12 लोक आहेत, साधारण 150-200 लोक घरामध्ये इथं वास्तव्यास येतात आमचे. दरवर्षी मग इथे कार्यक्रम होतो 1 जानेवारीला? दरवर्षी 1 जानेवारीला इथं पूर्वीपासूनच आम्ही इथं समाधीचं दर्शन, इथं समाधी पहिल्यापासून होती, 1 जानेवारीला होतो आणि ऑगस्टला पण त्याची जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो पण इकडे होतो आमच्याकडे इथे. नक्कीच एक गणपत महार म्हणजे एक महान माणूस आहे की त्यांना औरंगजेबाची एवढी मोठी धमकी असून सुद्धा ते घाबरले नाही. हे आपल्या राजांचे तुकडे तुकडे जमा करून त्यांचे शव शिवलं आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या लहानपणापासूनच ते मित्र होते आणि ते शूर होते. ते त्यांच्या सैन्यामध्ये होते का? त्यांच्या सैन्यामध्ये पण होतं आणि ते असं एक काही इतिहासाच्या पुस्तकाच्या नोंदीमध्ये पण वाचण्यात आलेले आहे की ते नाशिकच्या रामशेज किल्ल्याचे किल्लेदार पण होते गोविंद महार. ही जे आता पूर्वी आडनाव होते त्यावेळेला महार म्हणत होते, महार म्हणून त्यावेळेला गायकवाड आहे, महार म्हणत होते. नंतर गायकवाड असे नाव. आता ही जी समाधी देण्यात आली हे म्हणजे नेमकं कोणाची आहे? ही गोविंद महाराजांची समाधी आहे. मग गणपत महाराज, गणपत म्हणजे गोविंदच. अच्छा, त्याला गोविंदही म्हणत होते आणि गणपत गणपत नाही. एक पण नक्कीच असू द्या, ठीक आहे. पण ज्या प्रमाणात एवढ्या मोठ्या म्हणजे योद्धा म्हणावं लागेल या आपण व्यक्तीला की औरंगजेबाने एवढी धमकी देऊन सुद्धा आपल्या राजाचे शव त्यांनी जमा करून समाधी दिली आणि न घाबरता. पण त्याच माणसाची जी समाधी आहे थोडीशी मला उपेक्षित वाटते. कशी म्हणजे हे सुद्धा हा भाग जो ऐतिहासिक भाग आहे याला सुद्धा डेव्हलप करायला पाहिजे इथला ग्रामपंचायत. याविषयी काही कोणी शासकीय पाऊल उचललं नाही का? पूर्वी शासकीय पाऊल उचललं जात नव्हतं, पण ज्यावेळेला ही दंगल इकडं 1800 झालेली होती त्यावेळेलापासूनच या गावामध्ये तर लोकांपर्यंत ती समाधीचं लोन म्हणजे माहिती होत गेली. याच्या पूर्वी 1818 मध्ये जे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी याचा जास्ती लोकांना इतिहास माहीत नव्हता. ज्यावेळेला ती दंगलीचं लोन पसरत केलं गावोगावी याची चर्चा झाली, त्यानंतर लोकांना फक्त समजून गेलेलं आहे. म्हणजे 1818ला जे युद्ध झाला होता इंग्रजासोबत पेशवाईंचा, त्या लढ्यापासून काही इतिहास आहे का? मग नाही, तर त्याचा काही विषय बाकीचं मला नाही सांगता जास्ती, आमचे बंधू सांगतील तुम्हाला जास्ती. बंधू आहेत.